हा, UCR1 आणि UCR2 सर्वांचं हे उत्तर आलं का चेक करा. टोटल क्वांटिटी 27.948. UCR2 ची लेंथ 33.33 आहे. मी चेक करतो. UCR2 हा, सर्वांची कॅल्क्युलेशन चेक करा. अप टू दिस UCR1 and UCR2 27.948, that is 28 total quantity. UCR1 and UCR2 ची summation. Everybody will cross check your answers and you can give me respond in the chat box. UCR2 ची क्वांटिटी बरोबर आली का? UCR2 ची डेप्थ 1.2 मीटर आहे. बघूया प्रॉब्लेम मध्ये परत एकदा. UCR2 साठी काय डायमेन्शन्स आहेत आपले? UCR2 साठी विड्थ आहे UCR2 साठी विड्थ आहे 500 and UCR2 साठी डेप्थ बघा 1.2 कशी घेतली आले लक्षात? कोणी ड्रॉइंग नीट चेक केले का? ड्रॉइंग कशी काढली होती? मला माहिती UCR2 मध्ये तुम्ही गडबड केलेली असणार आहे हाईट काढताना. सी द हाईट 60 + 60. दिस इज युअर UCR2. See, 60 + 60. This is 1.2. So for UCR2, width is 500 mm and height is 1.2 meters. Okay. This 60 plus this 60. See the cross section ना. Okay. हा एवढा क्रॉस सेक्शन दिलेला आहे. माझा पॉइंटर बघा मी हायलाइट करतोय. एवढा क्रॉस सेक्शन दिलेला आहे. हा आहे तुमचा UCR2. मग UCR2 साठी किती दिलेला आहे? 1.4. 60 + 60. ठीक आहे. इथे जर ड्रॉइंग वेगळं असतं, हे PCC असं वेगळं काय दाखवलं असतं तर मग तुमचं बदलली असते हाईट. ठीक आहे. So UCR2 total calculation is 1.2. Then next part is DPC calculation for the DPC. Okay, calculation for the DPC. Now for the DPC again numbers will be 1. ठीक आहे, numbers will be 1. आपण एकदाच करतोय DPC. ठीक आहे, एकदाच DPC करतोय. त्याची लेंथ टोटल सेंट्रल लाईन लेंथ आहे DPC ची 33.4. टोटल सेंट्रल लाईन लेंथ किती आहे? 33.4. त्याची विड्थ दिलेली 0.4. बघा विड्थ क्रॉस सेक्शन मध्ये बघा विड्थ दिलेली वॉलच्या. ठीक आहे, सी द विड्थ. दिस इज 0.4. ठीक आहे. Now it's a DPC, dam proof course. Dam proof course we are not going to consider. It's a quantity we are going to measure in area based. Okay, that means we are not going to consider the thickness for that particular DPC. नेहमी लक्षात ठेवायचं DPC ला आपण थिकनेस काउंट करत नाहीत. ठीक आहे, DPC ला आपण थिकनेस काउंट करत नाहीत. ठीक आहे, DPC साठी. मग DPC साठी थिकनेस काउंट करत नाहीये कारण इट्स अ व्हेरी स्मॉल थिकनेस. त्यामुळे निग्लिजिबल असल्यामुळे आपण तो काउंट करत नसतो DPC चा थिकनेस. ठीक आहे, फक्त DPC ची विड्थ आणि DPC ची टोटल लेंथ ही आपण कन्सिडर केलेली आहे. मग फक्त विड्थ आणि लेंथ कन्सिडर केली. माझा फॉर्म्युला होते n × L × B ओनली अँड नॉट द D. ठीक आहे, सो ही क्वांटिटी जी काय मेजर होणार आहे ती क्वांटिटी मीटर स्क्वेअर मध्ये मेजर होणार आहे. ठीक आहे, या वरच्या सगळ्या क्वांटिटीज ह्या आपल्या मीटर क्यूब मध्ये आल्या. बरोबर आहे, कारण L × B × D केले म्हणजे याचा अर्थ काय? मीटर मल्टिप्लाइड बाय मीटर मल्टिप्लाइड बाय मीटर. त्याचं युनिट काय येणार आहे? क्वांटिटी मध्ये युनिट मीटर क्यूब. ठीक आहे, परंतु DPC ची जी क्वांटिटी असणार आहे ही मीटर स्क्वेअर मध्ये येणार आहे. ठीक आहे, कारण त्यामध्ये आपण जो त्याचा थिकनेस आहे तो थिकनेस कन्सिडर करत नाहीये. ठीक आहे, फक्त त्याची विड्थ आणि त्याची लेंथ कन्सिडर करतो बिकॉज इट इज व्हेरी निग्लिजिबल. ठीक आहे, एक स्मॉल क्वांटिटी मध्ये असणार त्याचा थिकनेस. खूप थिन लावतो माहिती तुम्हाला त्याचा जो थिकनेस असतो तो DPC लेअरचा. एक हात मारतात माहिती तुम्हाला एक सनला पेंटिंग करण्याच्या वेळेस. तसा एक हात मारणे म्हणजे DPCचा तेवढा बारीक तेवढा स्मॉल थिकनेस असतो. त्यामुळे आपण तो कन्सिडर करत नाही. आता बरेचसे असे पॅरामीटर येणार तुमच्या पुढे प्लास्टरिंग पेंटिंगला सुद्धा की काय काय पॅरामीटर आपण LBD मध्ये फक्त LB कन्सिडर करतो, कुठे LD कन्सिडर करतो. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं और सम ऑफ द क्वांटिटीज आर व्हॉल्युमेट्रिक बेस्ड or some of the quantities are area based like painting, plastering, this DPC, these are nothing but area based. Okay,
तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये हळूहळू अजून पुढे लक्षात येईल. त्यानंतर बघा डिडक्शन. सध्या डिडक्शन मी नाही शिकवत तुम्हाला, डिडक्शन पुढच्या याच्यामध्ये शिकवेल. ठीक आहे, डिडक्शन कसं फाइंड आउट करायचं. ठीक आहे, डिडक्शन खूप सोपं असतं फाइंड आउट करायला. ठीक आहे, पण हा पार्ट मी तुम्हाला नंतरच्या लेक्चर मध्ये शिकवेल, आज नाही शिकवणार. ठीक आहे, पुढची क्वांटिटी आपल्याला काढायची आहे ब्रिकवर्क. ठीक आहे, मग ब्रिकवर्क मध्ये बघा नंबर्स विल बी 1, टोटल सेंटर लाईन लेंथ, ब्रिकवर्कची विड्थ म्हणजे भिंतीची जाडी किती दिलेली 0.4 तुमच्या प्लॅन मध्ये, आणि हाईट ऑफ ब्रिकवर्क ती दिलेली 3 मीटर. आता ही 3 मीटर कुठं दिली, कशी आली सर ब्रिकवर्कची हाईट? ब्रिकवर्क इन सुपरस्ट्रक्चर हा शब्द नीट बघायचा, क्वांटिटी त्यांनी काय विचारले. ब्रिकवर्क इन सुपरस्ट्रक्चर, सुपरस्ट्रक्चर म्हणजे तुमच्या अबोव प्लिंथ लेवल, बरोबर आहे. म्हणून आपली हाईट जी आहे ही हाईट इज नथिंग बट फ्लोअर टू फ्लोअर हाईट, कारण त्याच हाईट मध्ये तेवढ्याच हाईट मध्ये तुमचं ब्रिकवर्क येतं ना फ्लोअर टू फ्लोअर लेवलला, बरोबर आहे, फ्लोअर टू फ्लोअर हाईटला. म्हणून इथं हाईट घेतलेली 3 मीटर, ती बघा तुमच्या क्रॉस सेक्शन मध्ये दाखवलेली आहे. ब्रिकवर्कची लेंथ 33.4 सेंटर लाईन लेंथ, त्याची विड्थ आहे 0.4, हे पहा ही विड्थ आहे 0.4, आणि ही हाईट बघा, ही हाईट म्हणजे या लेवल पासून प्लिंथ लेवल पासून तुमच्या स्लॅब लेवलच्या थिकनेस पर्यंत ही जी हाईट दिलेली, ही हाईट तुमची दिलेली आहे टोटल हाईट थिकनेस 3 मीटर. किती दिलेली ती 3 मीटर. ठीक आहे, दिस इज फ्लोअर टू फ्लोअर. फ्लोअर टू फ्लोअर, we are not going to consider the thickness of the slab, please remember this is just फ्लोअर टू फ्लोअर. कारण इथे ब्रिकवर्क असतो का नाही, इथे पीसी तुमचं कॉन्क्रीट असतं, बरोबर आहे. स्लॅब मध्ये ब्रिकवर्क कुठे असणार आहे, या लेवल पासून पीएल पासून तुमच्या स्लॅबच्या बॉटम पोर्शन पर्यंत तुमचं ब्रिकवर्क असणार आहे. म्हणून ब्रिकवर्कची हाईट आपण किती घेतलेली, दॅट इज फ्लोअर हाईट, ही किती दिलेली 3 मीटर या प्रॉब्लेम मध्ये. म्हणून ब्रिकवर्कची क्वांटिटी काढताना काय कॅल्क्युलेशन असणार आहे, एल असणार आहे टोटल सेंटर लाईन लेंथ 33.4 आलेली ती, त्याची विड्थ असणार आहे 0.4 ही विड्थ असणार आहे, आणि त्याची हाईट असणार आहे 3 मीटर. आले, येत आहे लक्षात सर्वांना? यामध्ये काही डाऊट आहे का? इज देअर एनी डाऊट इन दिस पर्टिक्युलर पार्ट? इज देअर एनी डाऊट इन दिस पर्टिक्युलर पार्ट? आय होप एव्हरीवन इज गेटिंग दिस. ठीक आहे, सो ब्रिकवर्क कॅल्क्युलेशन केलेत. ब्रिकवर्क परत एलबीडी आलंय, त्याची क्वांटिटी 40.08 मीटर क्यूब. हे कॅल्क्युलेशन चेक करा, बरोबर येते का सर्वांनी? इथपर्यंत तुम्ही क्वांटिटीज लिहून घ्या सर्वांनी, जे आपण डिटरमाइन केल्यात अप टू ब्रिकवर्क. यू कॅन नोट इट डाऊन. I will give you 5 minutes to write, and I hope everybody is written. तरी पण तुम्हाला वेळ देतो मी. UCR1, UCR2 आणि ब्रिकवर्क पर्यंत क्वांटिटी लिहून घ्या. त्या इथपर्यंत काही डाऊट आहे का? इफ एनीबडी इज हॅव्हिंग द डाऊट यू कॅन पुट इट इन द चॅट बॉक्स. आपण खूप स्लो जातोय, स्लोली जाऊया, काय हरकत नाही. तुमचं अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. ओके, हा पार्ट कंप्लीट करा. फक्त डिडक्शन्स लिहू नका, डिडक्शन्स मी सेपरेट शिकवतो.
Okay, everybody has written, everybody has completed up to the brickwork. You can put it in the chat box. If everybody has completed, uh, up to brickwork, have you completed? ओके, एव्हरीबडी कंप्लीटेड. आय होप इथपर्यंत तुम्ही कंप्लीट केलेलं असेल सर्वांनी ब्रिकवर्क पर्यंत. ठीक आहे. सो द नेक्स्ट क्वांटिटी इज नथिंग बट दी प्लिंथ फिलिंग मटेरियल्स. ओके, आता आपल्याला पुढची जी क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे ती प्लिंथ फिलिंग मटेरियल साठी कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. वॉट एव्हर दे हॅव मेन्शन्ड इन द प्रॉब्लेम, दॅट इज for the plinth filling you have to determine the quantity. Okay, that is our last quantity which has been asked, plinth filling. ठीक आहे. आता plinth filling कुठे आहे तुमचं? See, this is the plinth filling which you are going to observe. Correct आहे? हा, anyone has any query? Roll number 21. If anybody is having any query, any doubt, you can put it in the chat box or you can ask me. Okay, so plinth filling for the materials we have to determine. ओके, आता आपल्याला प्लिंथ फिलिंग काढायची आहे. प्लिंथ फिलिंग कुठे येणार आहे रे? प्लॅन मध्ये जर तुम्ही बघताल प्लिंथ फिलिंग कुठे करणार आहात तुम्ही? इंटेरियर पोर्शन मध्ये करणार आहात, बरोबर आहे. जो तुमचा रूमचा जो इंटरनल पार्ट असेल तिथे तुमचं प्लिंथ फिलिंग असणार आहे. ठीक आहे, यातल्या भागामध्ये तुमचं प्लिंथ फिलिंग असणार आहे. आता आपल्याला प्लिंथ फिलिंगची क्वांटिटी काढायची आहे. ठीक आहे, हे जे काही तुम्ही प्लिंथ फिलिंग करणार आहात त्या प्लिंथ फिलिंगची तुम्हाला क्वांटिटी काढायची आहे. ठीक आहे. आता ही क्वांटिटी कशी काढतात आणि what we are going to consider for this? Again, coming back to the point, plane filling. See, for the plane filling, what we are going to consider? We are going to consider the center to center line distance of L and B. ठीक आहे, आपल्या रूमचे जे सेंटर टू लेंथ होती 4.5 और विड्थ होती 5.4, वॉट एव्हर इट मे बी, L and B. ओके, त्यानंतर एक फॅक्टर दिसतोय तुम्हाला -0.25 मल्टिप्लाइड बाय 2 किंवा -0.25 मल्टिप्लाइड बाय 2. हे कुठून आलं? ही त्याची एल आणि बी ही कुठून आलेली आणि त्याची हाईट प्लिंथ फिलिंग 0.6 मीटर ही कशी घेतलेली? एनीवन कॅन गेस द आन्सर हाऊ दॅट 0.25 कम्स? सी द पिक्चर, सी हाईट यू आर गेटिंग. हा, ठीक आहे, हाईट तुम्हाला कळलंय. हाईट इज 0.6. ऑलवेज आपली प्लिंथ फिलिंग जी आहे ही 0.6 मीटर राहते ऑन एन ॲव्हरेज. ठीक आहे.
So height is you are getting the height, but why the length as 3.9 and 4.9? The 0.25 ही term कुठून आलेली? Please see the picture. I will just give the hint. Please see the picture. 0.25 कुठून येत आहे? तो कसं घेतला असेल 0.25? आपल्या रूमचे डायमेन्शन 4x5 आहेत. Half of 500 mm portion. Good. So correct one. Half of 500 mm portion we have taken, that is from the our UCR. Correct guess you are doing. So by that you have determined this L and B. ठीक आहे, त्यावरून आपण त्याचे L and B घेतलेले. This is your 500. So half of this is nothing but up to this your plane filling will be there. So half of this is nothing but 0.25. So on the both side we are doing. So that is why 0.25, 0.25 on the both side. म्हणजे इकडे 0.25, इकडे 0.25. म्हणून टोटल जी लेंथ आपण 0.25 मल्टिप्लाइड बाय 2 हा टर्म केलेली आहे. ठीक आहे. सो प्लेन फिलिंग मटेरियल we have to consider the center to center distance minus whatever the plane UCR portion we are having. Yes, at that half center line lies. Okay, so up to that portion where the center line lies, center to center distance minus 0.25 multiplied by 2. Now 0.25 nothing but UCR width which is being given for this particular problem, at least for this particular problem. And up to that particular point your filling will be there on the both sides. So we have multiplied it by 2. So that length comes as 3.9 and width comes as 4.9. So on the both sides we are doing. So for the 2 rooms we are doing. So numbers will be 2. This is for 2 rooms. Numbers will be 2. L is 3.9, B is 4.9, and height is 0.6, and that is nothing but the last quantity. Okay, plain filling materials. So I hope you will get this particular quantity, how it is determined. So see the example and see the part of discussion. Just less than 40 minutes we have discussed, and we have determined 6 quantities, at least at this initial stages. आताच्या इनिशियल स्टेजला तुम्ही 6 क्वांटिटी काढलेल्या आहेत. ठीक आहे, विदाउट अप्लाइंग एनी डिडक्शन. अजून मी तुम्हाला डिडक्शन शिकवलेलं नाहीये. ठीक आहे, डिडक्शन मी तुम्हाला खास सेपरेट 40 मिनिट्स त्यासाठी वेस्ट करणार आहे, कारण डिडक्शन खूप महत्वाचा पॅरामीटर असतो तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये. ते जर चुकले तर वरची क्वांटिटी बरोबर आहे पण डिडक्शन कदाचित चुकू शकतात मुलांकडनं. म्हणून डिडक्शन साठी आपण पुढचे 40 मिनिटं वेस्ट करणार आहोत, म्हणजे अपकमिंग मंडेचे. ठीक आहे, आजच्या दिवशी नाही. आज फक्त ह्याच्या 6 क्वांटिटीज जे एक्झाम्पल विचारलं होतं. आता इमॅजिन करा यातल्या फक्त तुम्हाला 3 क्वांटिटी विचारल्या जातात. किती? फक्त 3 क्वांटिटी 12 मार्काला विचारल्या जातात. ठीक आहे, आणि या 3 क्वांटिटी मध्ये मी तुम्हाला सांगतो, अर्थवर्क इन एक्सकॅव्हेशन आणि पीसीसी या 2 क्वांटिटी तर फिक्स विचारतात. आतापर्यंत प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये त्यांनी हेच केलेलं आहे. फक्त या हे 2 पॅरामीटर्स तर खूप कॉमन आहेत. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला किती मिनिटं लागणार आहेत? आय थिंक लेस दॅन और मॅक्स टू मॅक्स 5 to 7 मिनिट्स. 12 मार्काला प्रश्न पडतो आपल्याला हा एक्झाम मध्ये. डिटरमाइन द क्वांटिटीज. तुम्हाला सगळ्या क्वांटिटी विचारत नाही एक्झामिनेशन मध्ये युनिव्हर्सिटीच्या. तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या एक्झामिनेशन मध्ये फक्त 3 मॅक्स टू मॅक्स 5 क्वांटिटीज विचारतात. 12 मार्काला त्याच्या पलीकडे विचारत नाही. म्हणजे 12 मार्काचा त्यांचा फंडा खूप सिंपल आहे. 3 क्वांटिटी विचारायच्या, 1 क्वांटिटी 4 मार्काला असते. म्हणजे इमॅजिन करा ही सिंगल लाईन अर्थवर्क इन एक्सकॅव्हेशन, ही सिंगल लाईन, दिस विल गिव्ह यू 4 मार्क्स. this PCC bed, this will give you 4 marks. Okay, so problems seems to be very simple. Just what you need your basic concepts with you. Okay, so with this note I will stop here for this today's lecture. If you are having any doubt or any queries, you can ask me, and you can send me the screenshot what you have written, what you have planned. Personal message you can do. Personal message मला टाका, कारण मला माझी अपेक्षा ही आहे की सर्वांनी नोटबुक मध्ये हे लिहिलेलं आहे आणि सर्वजण आता याची प्रॅक्टिस करणार आहेत. अँड फॉर द प्रॅक्टिस पर्पज आय विल डायरेक्टली शेअर वन प्रॉब्लेम ऑफ युनिव्हर्सिटी विच इज बीन आस्क्ड फॉर 12 marks. ठीक आहे, सो आय विल शेअर दॅट प्रॉब्लेम. यू जस्ट राईट डाऊन दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. आय विल शेअर जस्ट अ वेट. वेअर इज माय गुगल ड्राईव्ह? हां, ठीक आहे.
So I am having all the question papers. Just let me check in which year they have asked that particular problem. I think in 18 they have asked the problem of compound wall. See, this is the compound. See how many quantities they have asked. Just two quantities. UCR in plinth and BBM in superstructure. Okay, just two quantities and the cross section they have mentioned. Can you able to calculate the quantity? Because method they haven't described here. Or I will take another example. Just wait. We are having one example for this. Go fast. Okay. So this is the paper. See the question weightage 14 marks. But this is not there. I will give you. There is one problem which is asked for 12 marks, and with it is similar to this. The two rooms they have mentioned. So I just in search of that. This will be that problem. I think in this question paper set that paper is not added. Okay. Yes, it is there. It is there. It is there. So can you see this particular picture? Everyone is able to see this picture. You can take the snap. मोबाईल मध्ये स्नॅप घ्या. हा प्रॉब्लेम आहे 4x6 मीटर. ठीक आहे. मध्ये काय एस शिफ्ट दिलंय हे विचार करू नका. सी द विंडो, सी द डेप्थ आणि त्यानंतर त्याचा क्रॉस सेक्शन या दोन्हीचाही फोटो घ्या, स्नॅप घ्या आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. या 6 क्वांटिटीज ज्या मी तुम्हाला शिकवल्यात ना आता, सेंटर लाईन मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे. सेंटर लाईन मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. 4x6 मीटर. ठीक आहे. 4 मीटर रुंदी आहे. ठीक आहे. 4 मीटर रुंदी आहे आणि 6 मीटर ही त्याची लांबी दिसते. ठीक आहे. ही व्हर्टिकल डायमेन्शन्स. याचा स्नॅपशॉट घ्या. याचा स्नॅपशॉट घेतल्यानंतर खालचा पिक्चर देतो. स्नॅपशॉट घेतला याचा 2 रूम बिल्डिंगचा. सर्वांनी घेतलाय. त्यानंतर एक क्रॉस सेक्शनचा स्नॅपशॉट घ्या. घेतलाय सर्वांनी स्नॅपशॉट. ओके. And see the problem which has been asked. The figure shows plan and sectional details of the 2 room building. Estimate the quantities for the following item in the measurement sheet. ठीक आहे. फर्स्ट विचारलंय फर्स्ट क्लास ब्रिक वर्क इन सिमेंट मॉर्टर इन फाउंडेशन अँड प्लिंथ. अँड बी विचारलंय आरसीसी. सी द वेटेज 9+5 14 मार्क्स इज वेटेज बिन इज देअर. ओके. मग आता तुम्ही ज्या 6 क्वांटिटीज फाइंड आउट केल्यात ना प्रिव्हियस प्रॉब्लेमसाठी, त्याच 6 क्वांटिटीज मला या प्रॉब्लेमसाठी फाइंड आउट करायच्या. दॅट इज युअर टास्क फॉर दी अपकमिंग लेक्चर. ठीक आहे. पुढच्या लेक्चरसाठी हा तुम्हाला टास्क असणार आहे. आणि मी हे स्टडी मटेरियलची जी लिंक आहे ती मी तुम्हाला आजच शेअर करतो. ठीक आहे. CV17 ना तुमचा कॉमन ईमेल आयडी जो आहे तो 18 आहे. 17, 18, 18, 19, 19, 20, 19, 20 बी ला 20, 21 ला तुमचं CV17 का 18 आहे.
CV 17 ना. ओके, ठीक आहे. मी मेलही करतो सर्वांना. ओके ओके, आय गॉट इट. सो हे क्वांटिटीज, हे स्नॅपशॉट घ्या प्लॅनचा आणि सेक्शनल व्ह्यूचा. आय थिंक घेतला आहे सर्वांनी. परत झूम आउट करायचं असेल तर झूम करतो मी त्या प्लॅनला. ठीक आहे, हा घ्या. त्या क्रॉस सेक्शन ऑफ वॉल याचा स्नॅपशॉट घ्या. केअरफुली घ्या, काय काय दिलंय काय काय नाही, विड्थ कुठे दिलेली, कारण असेच प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला. ठीक आहे, आय होप सगळ्यांनी स्नॅपशॉट घेतलेला आहे. आणि त्यानंतर हा तुमचा प्लॅन आहे, याचा एक स्नॅपशॉट घ्या आणि याची क्वांटिटी फाइंड आउट करा मला. ठीक आहे, विदाउट अप्लाइंग एनी डिडक्शन सोमवारपर्यंत. ठीक आहे, यामध्ये जर काय अडचण आली तर मला तुम्ही विचारा. ठीक आहे, आता यामध्ये त्यांनी डीपीसीचा लेअर दिलेला नाहीये, त्यामुळे डीपीसीची क्वांटिटी काढू नका. ठीक आहे, डीपीसीचा लेअर काय त्यांनी दाखवलेला नाहीये, त्यामुळे सॉरी, दाखवला आहे, येस इट इज देअर, डीपीसी दाखवला आहे. ठीक आहे, सो आपण ज्या क्वांटिटीज मी तुम्हाला शिकवल्या त्या सर्व क्वांटिटीज काढा. ठीक आहे, जीएल बघा कुठे दिलेली, जीएल प्लिंथ बघा कुठे दिलेली. ठीक आहे, जीएलच्या खाली किती पार्ट दिलेला आहे. ठीक आहे, केअरफुली बघा, क्वांटिटीज फाइंड आउट करा. हा प्रॉब्लेम त्याचा म्हणजे हा प्लॅन, हा त्याचा क्रॉस सेक्शन तुमच्या नोटबुक मध्ये असला पाहिजे आणि त्याच्या क्वांटिटीज स्टेप वाईज सेंटर लाईन मेथडने आधी लेंथ फाइंड आउट करा. सेंटर लाईन लेंथ सगळ्या क्वांटिटीच्या एक्सकॅव्हेशन साठी, पीसीसी साठी, आणि मग क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या. ठीक आहे, दॅट विल बी टास्क फॉर यू फॉर दी अपकमिंग लेक्चर्स. सोमवारपर्यंत मला हे दाखवायचे सर्वांनी. ठीक आहे, सर्वांनी काढून दाखवा. ठीक आहे, आता सर्वांनी काढल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. मी तुम्हाला उद्या गुगल शीट स्प्रेड, गुगल लिंक शेअर करेल. त्या गुगल लिंक वरती तुम्ही जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही ना, तो प्रॉब्लेम अपलोड करायचा, स्क्रीनशॉट काढून, स्क्रीनशॉट म्हणा किंवा स्कॅन करून तो अपलोड करा. ठीक आहे, त्या गुगल फॉर्म मध्ये. ठीक आहे, सो आवर वेटेज इज फॉर 12 मार्क. दिस इज युअर फर्स्ट टेस्ट. चलो, फॉर द प्रॅक्टिस पर्पज. उद्या एक गुगल फॉर्म मी तुम्हाला शेअर करतो, त्या गुगल फॉर्म वरती तो अपलोड करा. आणि उद्याच तुम्हाला एमसीक्यू साठी सुद्धा मी लिंक शेअर करतो, दोन्ही पण. ठीक आहे, सो फॉर दिस टाइम आय विल स्टार्ट टू टेक अटेंडन्स. यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही तोपर्यंत विचारा चॅट बॉक्स मध्ये. प्रतीक्षा बरोबर 29 ते 21. एक ते 73. बापरे, 25 messages. What happened? Just a minute. I will take 27. No, I have taken attendance. There is no need to drop your roll numbers. Okay.
मला वाटलं काही शंका आहे का, इतक्या शंका आल्या अचानक. There is no need to drop your roll numbers. Okay, over there. I have taken the attendance. I have marked it, and don't worry about it. So for this time, for today's lecture, I will take your leave. If you are having any doubt, still 2-3 minutes we can discuss it on. You can unmute yourself and you can talk. Oh, attendance is 50. I have taken attendance of 48 students. I don't know. कोण विद्यार्थी वाढलेत शेवटच्या मिनिटाला, त्यांची अटेंडन्स मार्क होणार नाहीये. कुणी चॅट बॉक्स मध्ये टाकू नका. ठीक आहे. If you are having any queries, any doubt, you can ask me. Meanwhile, I will share that link. Just a minute. तुमच्या समोरच देतो ऍक्सेस तुम्हाला. ठीक आहे. हे पहा. See to whom I am going to share. Anyone with this link. Okay. So I will copy this link. Done. And I will send you the email. So I have shared. Okay. All the study material I have shared with everyone now to your common email ID, that is CV17. Okay. So you will get all the study material which has been there for QSV, and as our lecture proceeds, I will add the material also. Okay. And I will convey you the same if I have added something. So for this lecture, I will hope we will stop here for this particular time. Thank you for the patience listening. We will meet on Monday at 1 p.m. And tomorrow I will going to share a link for MCQ as well as to share your solved problem. Okay. 2 links I'm going to share tomorrow's lecture. By tomorrow. So thank you and goodbye. Stay safe, stay at home, take care of your family members. Goodbye.